मिळतोय त्रिशिका 11 मंगलमूर्ती नावाने आज केलं असताना अर्थातच पुरस्कृते आहेत किरणजी कारभारी साहेब यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला ड्रीम 11 दांडाखडी संघ प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फार वेळ वाया जातोय आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टीम त्रिशिका 11 मंगलमूर्ती संघ. आमचे दोन्ही पंच सुद्धा या ठिकाणी रेडी आहेत. नितेश कदम सर आणि त्याचबरोबर शेखर हिरगुडे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन सुद्धा आमचे रेडी आहेत. अश्विन गोपाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर दीपेश अवघडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन कॅमेरासहित ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. प्रोलिंग स्पोर्ट्सला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या बेल आयकॉनला प्रेस करा, कारण येणारे मोठमोठे इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आमचे डीजे मॅन पालघर डिस्ट्रिक्टमधील एक वन ऑफ द ग्रेट डीजे मॅन अर्थातच कुंदनजीकर ते सुद्धा या ठिकाणी रेडी आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अवधूत दांडेकर अँड कंपनी. त्याचबरोबर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मंगलमूर्ती विराथन संघ. 5 षटकांचा मॅच असेल. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे दिली जातील. त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायचे आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक नामवंत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक सातत्याने या स्पर्धेला संबोधलं जातं. दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. दोन्ही संघांचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य असेल. चला दोन फलंदाज मंगलमूर्ती विराथन संघ मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. फार वेळ इथून वाया जातोय. आजचं शेड्यूल आपल्याला वेळेवरती पूर्ण करायचं आणि एक संघ टॉप 8 मध्ये काहीही करून आपल्याला पोहोचवायचं आहे. इथून जर तुम्ही जास्त वेळ वाया घालवला तर इथून षटकांमध्ये कपात केली जाईल, दुसऱ्या फेरीमधील किंवा तिसऱ्या फेरीमधील. चला मंगलमूर्ती विराथन संघ अर्थातच त्रिशिका 11 मंगलमूर्ती संघ आपण प्लीज मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज पाठवायचे आहेत. एक दोन संघांमध्ये एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांची स्टारकास्ट खूप मोठी आहे. दोन्ही संघांची फॅन बेस खूप मोठी आहे आणि या परिसरातील नामवंत संघ आहेत. दोन्ही संघाकडे यंगस्टर आहेत. दोन्ही संघांकडे अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे मजा येणार आहे या मॅचला. चला फलंदाज प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. फार वेळ इथून वाया जातोय. मंगलमूर्ती विराथन संघ अर्थातच त्रिशिका 11 मंगलमूर्ती संघ प्लीज लवकरात लवकर आपण मैदानाच्या मध्ये आपले दोन फलंदाज पाठवा. नवीन फलंदाज दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रितेश आणि प्रणय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ड्रीम 11 दांडाखडी संघ ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. आजच्या दिवसामधील पहिली लढत आपण पाहतोय. सातत्याने ही स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू आतुर असतो, प्रत्येक संघ आतुर असतो, प्रत्येक संघ मालकीतून आतुर असतो. प्रेक्षक राजे आमच्या आतुरतेने वाट पाहत असतात या स्पर्धेची. आणि सलग 6वा दिवस ह्या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 6व्या दिवसामधील सामना क्रमांक 1 आपण पाहतोय. एका बाजूला त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करतोय ड्रीम 11 दांडाखडी. आता स्वप्न घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरलं. ते स्वप्न इथून पूर्णत्वास न्यावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. त्रिशिका 11 मंगलमूर्ती संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. एक स्वप्नगत प्रवास दोन्ही संघांचा राहील यात काही शंका नाही आहे पुढच्या 5 षटकांमध्ये. आणि प्रथम बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस सरल्यानंतर इथून बॅटिंग करावी लागले. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकं पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर टीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मिड विकेट टीपमध्ये आपण पाहतोय. शेट माणूस एंडकडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज चिराग आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय अनुभवी खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्यासमोर रितेश म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची ही फाईट असणार आहे. त्यामुळे मजा येणार आहे या ओव्हरमध्ये. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती प्रणय आहेत. एक आक्रमक फलंदाज आहेत. आणि या दोन सलामीवीरांनी आपली एक वेगळी ख्याती मात्र निर्माण केली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. चिरागला आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आल्यात. मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मिड ऑन शॉर्ट मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय.
त्यानंतर शॉटमध्ये कव्हर आपण पाहू शकतायत. शॉटमध्ये पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर 2 स्लिप या ठिकाणी लावल्या गेल्यात. पहिला बॉल या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलीमध्ये संपर्क या ठिकाणी झालेला नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. पहिला चेंडू या ठिकाणी एकदाच्या रूपामध्ये हाताळला जातोय. रितेश इथून एक रिस्क घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता त्यांच्या माध्यमातून. चिरागच्या विरोधामध्ये एक ड्रीम स्टार्ट मिळवून देण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंचा असणार आहे. अर्थातच एका बाजूला रितेश गिनी आणि प्रणय आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं व्यत्यय मैदानाच्या आतमध्ये आलंय. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी दाखल होईल. चिराग आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलचा या ठिकाणी खेळ चालू. पहिला चेंडू या ठिकाणी चिरागच्या नावावरती राहिलाय. नेक्स्ट बॉल चांगला टर्न या ठिकाणी प्राप्त झालाय. टर्न झाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. मागचे 2 लेग कटर इथून खेळता आलेले नाही आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चिरागची जो अनुभव आहे, जो एक्सपिरियन्स आहे, तो शेअर करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती चिराग. सरळ 2 डॉट बॉल रितेशच्या विरोधात. इथून रिव्हर्स काय फटका पाहायला मिळतोय. काय सुरुवात या ठिकाणी झालाय. सरळ बॉल निघून गेलाय. पॉइंटला 6 धावांकरिता षटकार. गोलंदाजच्या नावावरती होते, परंतु हा चेंडू या ठिकाणी बॅटची ग्रीप चेंज केली गेली आणि त्यानंतर पॉइंटला हा षटकार टोकला गेलाय. धावसंख्या फलकावरती 6-3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. रितेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आत्मविश्वास इथून जरूर वाढला असेल, कारण पहिल्या 2 चेंडूंमध्ये थोडासा पॅनिक झाला होता, परंतु त्यानंतर रिस्क घेतली जोखीम या ठिकाणी उचलली होती आणि त्याचा फायदा सुद्धा मिळालाय रितेशला. चिरागच्या विरोधामध्ये शेट माणूस कडून गोलंदाजी करत असताना पहिले 2 चेंडू चांगले हाताळले होते. हा चेंडू जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर होता. त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला गेला रितेशच्या मदतीतून. पुन्हा एकदा रिव्हर्स त्याच पद्धतीने डीप मध्ये कुणी खेळाडू नाहीये. सरळ बॉल निघून जाईल. स्वीपर कव्हरला आधी षटकार आणि त्यानंतर चौकार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये आले. चांगले स्ट्रोक रितेशच्या बॅटमधून आलेत आणि दोन्ही रिव्हर्स या ठिकाणी अटेम्प्ट केले गेलेत. धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये 10च्या घरामध्ये. एकंदरीत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिले षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. इथून बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये असणार आहे फलंदाजाचा. तोच अनुभव या ठिकाणी रितेश यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत चिरागच्या विरोधामध्ये. कारण सरळ बॅटने इथून खेळणं थोडंसं डिफिकल्ट झालं होतं पहिल्या 2 बॉलवरती, परंतु त्यानंतर रिव्हर्सचा अटेम्प्ट या ठिकाणी गेला आणि तो प्रयत्न यशस्वी करून दाखवलाय. ऑफ साईडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला. डीपमध्ये खेळाडू नाहीये. लॉंग ऑफ नाहीये या ठिकाणी आणि सरळ बॉल क्लिअर करेल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॅक टू बॅक 2 चौकार रितेश किनीच्या बॅटमधून आणि सध्या रितेश किनीचे बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागले. त्याचा बॅटिंग शो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकंदरीत 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि टीमचे टोटल फलकावरती आपण पाहू शकताय. एकंदरीत 14च्या घरामध्ये 14 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. पहिल्या 2 चेंडूंवरती कठीण परिश्रम या ठिकाणी घेतले होते, परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती तुटून पडलाय चिरागवरती. जवळजवळ मागच्या 3 चेंडूंमध्ये 14 धावा आल्यात. किरणजी कारभारी साहेब पुरस्कृते आहेत या संघाचे. स्पॉन्सर केले गेले अर्थातच त्रिशेक 11 मंगलमूर्ती संघ. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथून विकेट किपर बीट झाला आणि लॉंग स्टॉपला आउटफील्ड फार फास्ट आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. 22च्या स्वरूपामध्ये चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे हे 4 चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू या ठिकाणी गोलंदाजासाठी चांगले राहिलेले नाहीयेत आणि टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. 18 रन्स स्कोरवरती आपण पाहतो. पहिले 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर त्यानंतर फलंदाज इथून पलटवार करत असताना आणि धावसंख्या फलकावरती 18. इथून एअर स्ट्राईक केली गेली होती रितेशच्या मदतीतून आणि त्याच्या विरोधामध्ये जवळजवळ 18 धावा कुठल्या गेल्यात आणि अग्रेसिव्ह झालाय मैदानाच्या आतमध्ये रितेश. ज्या अनुषंगाने तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती अवधूत दांडेकर, एक अपकमिंग यंगस्टर आणि ज्या प्रकारे मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये या गोलंदाजाने प्रभावित केले. सफल प्रीमियर लीग
जी स्पर्धा आहे खूप मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्या स्पर्धेमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये असणार आहे अवधूत. त्यामुळे या नावावरती सुद्धा चर्चा होईल यात काही शंका नाही आहे. आणि प्रत्येकाच्या नजरा असणार आहेत अवधूतवरती. दुसरं षटक टाकण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय रॉकी ग्रुप एंडकडून. दुसऱ्या बाजूला प्रणय मागच्या ओव्हरमध्ये त्याने पूर्णपणे मनमुरादपणे आनंद घेतलाय रितेशच्या बॅटिंगचा. कारण चांगले स्ट्रोक रितेशच्या बॅटमधून आले होते. आणि जास्तीत जास्त स्ट्रोक जर पाहिले तर इन फ्रंट ऑफ द कव्हर म्हणजे कव्हरला जास्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले होते. दुसऱ्या षटकामध्ये अवधूत आपल्याला पाहायला मिळतोय. अवधूत दांडेकर दांडाखडी एक्सप्रेस हे नाव त्याला मिळालंय. ते नाव का मिळालंय त्याचं उत्तम उदाहरण त्याला मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल मैदानामध्ये द्यावं लागणार आहे. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. गती तितकीशी नव्हती परंतु कटरचा वापर या ठिकाणी केला होता आणि या कटरवरती प्रणयला बीट केले गेले. प्रणयच्या विरोधात टाकलाय टॉट बॉल. पहिल्या चेंडूचं केले या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालंय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 18च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकाला इथून प्रारंभ झालाय आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात अवधूतसाठी चांगली झाली. नेक्स्ट बॉल येण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. शेखर सरांचा इशारा येतो इट्स वाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. धावसंख्या फलकावरती 19 रन स्कोर करते आपण पाहतोय. प्रणयच्या विरोधामध्ये एक चांगली रणनीती बनवली असेल यात काही शंका नाही आहे. कारण चांगलाच अनुभव प्रणयकडे या मैदानाचा. अवधूत यांचा जर विचार केला तर एक टॅलेंटेड बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली आर्मॅक्शन त्याची पाहायला मिळते. इथून चांगला स्ट्रोक तर नाहीये. मिड ऑनला क्षेत्रक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. कुठलीही चुकी करणार नाहीये. कॅप्टन त्या ठिकाणी होते आणि कॅप्टनच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला आहे. एक आक्रमक फलंदाज त्याची आक्रमकता या मॅच मध्ये पाहायला मिळाली नाहीये. प्रणय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. प्रणयचा जर विचार केला तर 2 बॉल या ठिकाणी त्याने फेस केले परंतु 2 बॉलमध्ये काही चांगलं घडलेलं नाहीये प्रणयसाठी. त्यातून गेले. प्रणयसाठी आजची सुरुवात थोडीशी खराब झाली. अवधूतने आपल्या संघासाठी एक पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला गेलाय. जी 18 धावांची पार्टनरशिप झाली होती त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन दाखल झालाय. आता 2 बंधूंची जोडी सध्या केलपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. आता 2 बंधू इथून मंगलमूर्ती अर्थातच त्रिशूल 11 मंगलमूर्ती संघासाठी चांगला परफॉर्मन्स दाखवतील का हा एक मोठा प्रश्न असणार आहे. चांगला बॉल पंचांकडे अपील जरूर केली गेली परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाहीये. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा या ठिकाणी आल्यात लेग बायच्या रूपामध्ये. आउटसाइड द लेग स्टंप बॉलची पिचिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. तेच पंचांनी दर्शवलं गेलं परंतु अवधूतचा चांगला बॉल होता यात काही शंका नाही आहे. पहिले 3 चेंडू अवधूतने चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेलेत. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे पॉवरफुल बॅटिंग झालंय ती बॅटिंग इथून समोरच्या संघाला करून द्यायची नाहीये. हाच मनसुबा अवधूत दांडेकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत 21च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि यस या वेळेला मात्र पंचांचं बोट या ठिकाणी आकाशाकडे विसावलं गेलंय. क्लीन या ठिकाणी होते. इम्पॅक्ट जर पाहिला तर स्टंपच्या समोर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि LBWच्या रूपामध्ये नयन बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. अजून एक विकेट आपण पाहतोय. 21 या धावसंख्येवरती दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. जे महत्वाचे 2 फलंदाज होते ते इथून डगआउटला परतले गेलेत. म्हणजे भरपूर आशा अपेक्षा होत्या प्रणय आणि नयनकडून परंतु त्या आशा अपेक्षेतून भंग झाल्या. दुसऱ्या बाजूला एक सेट फलंदाज त्याला चांगली साथ मिळत नाही. अर्थातच रितेश पहिल्या षटकामध्ये रितेशचा बोलबाला राहिला होता. वर्चस्व दाखवलं होतं पहिल्या षटकामध्ये परंतु त्यानंतर अवधूतचा पलटवार. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय.
धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलेला 22 चक्रामध्ये 22 रन स्कोर करते आपण पाहतोय. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकामधील एकंदरीत आपण पाहतो 4 बॉलचा खेळ झाला, म्हणजे अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 2 एक्स्ट्रा बॉल जरूर आल्यात, परंतु ज्या प्रकारे विकेट या ठिकाणी गेल्यात, रेग्युलर विकेट या ठिकाणी गेल्यात या षटकामध्ये, समोर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा होता, परंतु बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. मिड ऑफला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतो, एकच जाऊ या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती 23 रन स्कोर करते आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय मंगलमूर्ती विराथन, अर्थातच त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी कमबॅक अवधूतचा आपण पाहतोय आणि सातत्याने यावर्षी बऱ्याच वेळा अशा क्षणाला अवधूतने चांगला कमबॅक या ठिकाणी केला गेलाय. आपल्या संघासाठी तो सातत्याने धावून आलाय, आपल्या संघासाठी तो तारणहार बनला गेलाय आणि त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, ती कॅपॅसिटी आपल्याला पाहायला मिळते अवधूतकडे. पुढचा बॉल, मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, या वेळेला सुद्धा इम्पॅक्ट पाहिला आणि ॲक्युरेट स्टंपच्या समोर होते आणि रितेशची सुद्धा विकेट जाते. 3 धक्के या ठिकाणी मंगलमूर्ती विराथन संघाला. अजून एक विकेट रितेशच्या रूपामध्ये, एक बिग विकेट गॉन. टीम मीटिंग करू नका. अवधूत एक अद्भुत रसायन आहे, यात काही शंका नाहीये. काय गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये केले. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, तिथून इन्स्पायर झाला. त्याला समजलं होतं इथून आपल्याला चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. ब्रेक थ्रूची इथून सातत्याने गरज आहे आणि ते ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिले गेले. 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 विकेट या षटकामध्ये आणि तिन्ही महत्वाची फलंदाज, म्हणजे ते जे तिन्ही स्ट्रायकर बॅटर होते, ती तिन्ही स्ट्रायकर बॅटर इथून डगआउटला परतले गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय, एकीकडे रोहित आहे. तर या 2 फ्रेश पॅटर्नला इथून शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते 23च्या घरामध्ये 23 रन स्कोर करती लागले गेल्यात. संघर्षाचं शंकना त्या ठिकाणी फुंकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग अटॅक मजबूत आहे, यात काही शंका नाहीये. टीम ड्रीम 11 दांडाखडी संघाचा. जरा टाइम प्लीज, लवकरात लवकर या ठिकाणी या षटकाला सुरुवात करायची आहे. 2 षटकासाठी तुम्ही 12 मिनिटे घेतली गेलेत. चला प्लीज लवकरात लवकर स्पीडअप करा. प्रतीक लवकरात लवकर आपण बॉलिंग ट्रॅकवरती यायचं आहे. तिसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात झाली. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक. तुमच्या खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 24च्या घरामध्ये. बरोबर 10:08 या तिसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात झाली आणि प्रत्येकची बॉलिंग ॲक्शन जर पाहिली तर वेस्ट इंडिजचा एक वेगवान गोलंदाज अर्थातच शेल्डन कॉट्रेलची आठवण करून देतोय. शेट माणूस कडून गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या चेंडू ठिकाणी अवंतराच्या रूपामध्ये हाताळला गेलाय. पुढचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची ग्रीप चेंज केली होती आणि तेच पाहिलं. वाईट यॉर्करचा वापर जरूर केला होता. चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेला प्रतीकच्या मदतीतून. मागच्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं, दुसरं षटक आतापर्यंत जर पाहिलं तर चांगलं राहिलं होतं अवधूतसाठी. 5 धावा खर्च केल्या होते आणि महत्वाचे 3 विकेट त्यामध्ये आले होते. रितेश त्यामध्ये बाद झाला, नयन त्यामध्ये बाद झाला, प्रणय त्यामध्ये बाद झाला. अजून एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर तो बाउन्स या ठिकाणी दिलेला नाहीये रोहितला. सलग 2 डॉट बॉल रोहितच्या विरोधामध्ये या ठिकाणी हाताळले गेलेत. धावसंख्या एकंदरीत फलकावरती लागले गेले. 24 रन स्कोरवरती आपण पाहतोय. सलग 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. एक मोमेंटम इथून गोलंदाजाला मिळालाय. ते बेसिक्स आहेत, ते बेसिकली इथून फॉलो करतोय, स्पॉटला पिक करतोय आणि त्यानुसार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईडला या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. सुपर कव्हरला शतक आहे. एकच जाऊ या चेंडूवरती मिळेल. 2 डॉट बॉलनंतर सिंगल या ठिकाणी प्राधान्य देण्यात आहे आणि धावसंख्या फलकावरती 25च्या आघारामध्ये 25 रन स्कोर करते आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. त्रिशिका 11 मंगळमूर्ती संघ आपण प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर इथून बॅटिंग करावी लागली. पुढचा बॉल इथून बॅटची लिडिंग एज अवधूत दांडेकर. आज या खेळाडूचा दिवस आहे.
जबरदस्त झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पाय सुद्धा हल्लेले नाही आहेत. जिथे होता तिथेच चेंडू निघून गेलाय. अजून एक विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक धक्का शैलेश निवलच्या रूपामध्ये फलंदाज कॉन. मध्ये सुरू आहे प्रतीकचा, ज्या अनुषंगाने पहिले 4 चेंडू हाताळले गेलेत. ऍक्युरेट टप्प्यावरती हाताळले गेलेत. चला घाई करा प्रतीक, फार वेळ वाया जातोय. 10 वाजून 8 मिनिटांनी हे षटक सुरू झालं होतं. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून एक इम्प्रेसिव्ह बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून फलंदाजांना संधी देत नाहीयेत. धावसंख्या फलकावरती 25, 5 बॉल्स केले जरा शेवटचं आणि अंतिम बॉल असेल या तिसऱ्या षटकामधील. जवळजवळ 16 मिनिटे तुम्ही घेतलेत. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पिचिंगला फॉलो करता येत नाहीये व्यंकटेशला. व्यंकटेशच्या विरोधामध्ये सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेले. 3 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 25च्या घरामध्ये पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर पुढील 2 षटकांमध्ये या ठिकाणी फक्त 7 धावा दिल्यात आणि महत्वाचे 4 विकेट या ठिकाणी प्राप्त केले गेलेत. वेलकम प्रमोद शेडगे सर, आपलं स्वागत आहे. सातत्याने प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी जॉईन होत आहेत. सतरा मिनिटे तुम्ही घेतले गेलेत पहिल्या 3 षटकांसाठी. कुठेतरी चर्चादायक बाब आहे. 3 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 25 स्कोर कडे लागले गेले. 4 धक्के आतापर्यंत त्रिशिका येऊन मंगलमूर्ती संघाला आणि पुन्हा एकदा अटॅक मध्ये अवधूतला आणलंय. चांगला बॉल या ठिकाणी रोहितच्या विरोधामध्ये टाकला गेला होता. वेगवान बॉल होता. प्रचंड वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. क्रूड टप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. लेग बायच्या रूपामध्ये ही धाव परिपूर्ण केली गेली आणि धावसंख्या फलकावरती 26 रन स्कोर कडे आपण पाहतोय. पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवरती इथून सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता रोहितला. आता लेफ्टी बॅटर समोर आहे. त्याच्या विरोधामध्ये अवधूत आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅक होती. रॉकी ग्रुप एंड कडून त्याला चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळाला आहे. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये तो होता. सातत्याने विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिले होते. 3 विकेट त्या षटकामध्ये आले होते. अजून एक चांगला बॉल आणि ज्या प्रकारे हा चेंडू पाहायला मिळाला प्रचंड वेगाने हाताळला होता. व्यंकटेशसाठी हा सुद्धा चेंडू चकित करणारा राहिला. सलग 2 चेंडूंवरती चांगली कामगिरी अवधूत मैदानाच्या आतमध्ये करतोय. या नावाभोवती वलय निर्माण होताना पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. कारण ज्या अनुषंगाने अवधूतने परफॉर्मन्स दाखवलाय या हंगामामध्ये तो प्रचंड फॉर्म मध्ये. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. सातत्याने वेगेचा वापर या ठिकाणी करतोय आणि वेगेवरती स्वार होता येत नाहीये फलंदाजांना. 2 डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. व्यंकटेश यांचा जर विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत खेळले गेलेत आणि 4 चेंडूंमध्ये विथ द बॅटमधून त्यांच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल. पंचांकडे अपील सुरू केलं होतं. आशेभूत नजरेने पाहिलं होतं अवधूतने, परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आला नाहीये. लेग बायच्या रूपामध्ये ही धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या फलकावरती 27 धावांसाठी झुंज करतायत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मग त्रिशिकेला येऊन मंगलमूर्ती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि अवधूतचा जर विचार केला तर जो स्पेल त्याने आतापर्यंत हाताळलाय एक चर्चा करणारा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी तो मैदानामध्ये करतोय. जो परफॉर्म करायला हवा या मुख्य मंचावरती तो परफॉर्म या ठिकाणी करतोय.
चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑफ त्या ठिकाणी डीपमध्ये एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरीवरती संतोष त्या ठिकाणी यावं लागणार आहे. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 28 रन स्कोर करते लागले गेले. 5 बॉलचा या ठिकाणी खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल चौथ्या षटकामधील. ज्या प्रकारे चौथा षटक सुद्धा ड्रीम 11 दांडाखडी संघासाठी चांगलं राहिलंय. मनगडच्या साहाय्याने मिडविकेटला चेंडू पाठवला गेला. डीपमध्ये आहे मिडविकेट. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा तिथे मिळत आहेत. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये जातील आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 30च्या घरामध्ये 4 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला. म्हणजे मागच्या 3 षटकांमध्ये फक्त 12 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये जगन्नाथ स्मृती आणि या दुसऱ्या बाजूला ब्रदर स्पोर्ट्स खार्डी. या 2 संघांमध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. या षटकानंतर ॲक्युरेट आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मार्कवरती स्लॉक ओव्हरमध्ये प्रणयच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. दोन्ही स्लॉक हिटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु संघर्ष करत आहेत. स्ट्रगल्स त्यांचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जगन्नाथ स्मृती आणि दुसऱ्या बाजूला ब्रदर स्पोर्ट्स खार्डी या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये संपर्क या ठिकाणी झाला नाही. या टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये फर्स्ट बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळला गेलाय. धावसंख्या फलकावरती 30 आपण पाहतोय. इथून एक चांगली फायटिंग टोटल स्कोर कार्ड होती उभी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. इथून हुक केला जातोय आणि सरळ चेंडू गॅपमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग लेगला डीपमध्ये कोणीही खेळाडू नाहीये. सरळ चेंडू या ठिकाणी चौकाराकरिता निघून गेलाय. फोर रन स्कोर करते आपण पाहतोय. अजून इथून 4 बॉल्स केलं बाकी आहे आणि याच स्लॉक हिटचा सातत्याने प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता. तो प्रयत्न या ठिकाणी असफल ठरलाय. सलग जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरा धावसंख्या फलकावरती लागली गेले 34. चौकार आला जरूर परंतु त्यानंतर डॉट बॉल या ठिकाणी प्रणयच्या मदतीतून हाताळला गेलाय. पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल रोहितच्या विरोधामध्ये सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथून एक खराब चेंडू होता. शॉर्ट बॉल तिथे होता. शॉर्ट बॉलवरती एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतरचे 2 चेंडू या ठिकाणी फलंदाजाला त्रस्त करत आहेत. त्रासदायक राहिल्यात आतापर्यंत मागील 2 चेंडू. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. धावसंख्या फलकावरती 34 रन स्कोर करते लागले गेले. एकंदरीत विकेटचा जर विचार केला तर जवळजवळ 4 विकेट आतापर्यंत त्रिशिका इलेव्हन मंगलमूर्ती संघाने गमावला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून सुद्धा तितकासा चांगला परफॉर्मन्स राहिलेला नाहीये. इथून सरळ बॅटचा वापर केला. स्लॉट मध्ये बॉल होता. हाफ फॉल या ठिकाणी पिक करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु त्या ठिकाणी जजमेंट चुकीचं झालंय. मिड विकेटला त्या ठिकाणी डीप मध्ये खेळाडू जरूर होते. जजमेंट कसं चांगलं नव्हतं आणि या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी येते. इकडे धावसंख्या फलकावरती 35. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. चला दोन्ही संघांना कॉल असेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जगन्नाथ स्मृती आणि दुसऱ्या बाजूला ब्रदर स्पोर्ट्स खार्डी ह्या 2 संघांमध्ये. पुढचा बॉल घेऊन प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. समोर व्यंकटेश आपल्याला पाहायला मिळतोय. व्यंकटेशचा जर विचार केला तर जवळजवळ त्याने आतापर्यंत 5 डॉट बॉल हाताळले गेलेत. 6 चेंडू त्याने फेस केले. त्यामध्ये 2 धाव त्याच्या बॅटमधून आल्यात. प्रणय प्लीज स्पीडअप करा. इथून आजचा शेड्यूल आपण वेळेवरती पूर्ण करायचा आहे. शेवटचा बॉल असेल इनिंगचा. प्रणय बॉलिंग ट्रॅकवर. इथून समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. अवधूत त्या ठिकाणी येत आहेत. सॉफ्ट डिस्मिसल होईल का तर यस टेकन आणि शेवटच्या बॉलवरती व्यंकटेशची विकेट गेले. म्हणजे शेवटच्या बॉलवरती आले विकेट. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 35 रन स्कोर करते आपण पाहतो. 36 धावांचे टार्गेट समोर सेट केले गेले. 36 टू विन असेल. 36 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांमध्ये. जाऊयात आपण टॉस बॉक्समध्ये. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी ब्रदर स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जगन्नाथ स्मृती
35 धावफल करते लागल्या गेल्या 36 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांमध्ये. आणि पुढच्या 5 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय कॉम्बॉक्स मध्ये प्रसादजी परब सर ओटू. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. खूप खूप धन्यवाद हार्दिक केणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनुसार माझा मनाचा अर्पण करून रॉकी ग्रुप चषक 2025 आज 6वा दिवस या स्पर्धेचा आणि पहिला सामना ऑलरेडी सुरू झालेला आहे. मंगलमूर्ती विराथन विरुद्ध ड्रीम 11 दांडा खाडी. पहिला चेंडू बॉटमहँडचा खूप चांगला वापर, सुरेख वापर केला आहे. सॉफ्ट हँडने प्रेस केलं, चेंडूला प्लेस केलं म्हणजे समोर सिली पॉईंटमध्ये. तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट करून खातं उघडलं फलंदाजाने एका धावेने. फलंदाज दीपेन आणि त्याच्यासोबत आहे तो चिराग. 36 धावेंचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. नाणेफेक जिंकली ती ड्रीम 11 दांडा खाडी या संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. पण सुरुवात खूप चांगली झाली होती मंगलमूर्ती विराधन संघाची. पण धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतात. 7च्या गतीने 35 धावा धावफलकर आणि 36चं लक्ष असेल ड्रीम 11 संघासमोर. बॅकवर्ड लागेला, कट केल्या जातीने क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हाताला चेंडू चाटून निघून जातोय. चेस सुरू आहे, कोण तिथे जिंकणार शर्यत आणि शर्यत जिंकले ती चेंडूने आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत सुरुवात, चौकार. येतोय फलंदाज चिरागच्या बॅटमधून. थोडासा बॅकफुटला थांबला, पंच केलं होतं. चांगला बाउन्स बघायला मिळतो खेळपट्टीवर आउटफील्डला. पॉईंटला खेळाडू उभा होता, त्याला मात्र बीट करून चेंडू निघून गेला सरळ डीप स्वीपर कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. चौकार पॉवर प्लेमध्ये. चांगली सुरुवात. गोलंदाजी मार्क करून बघतो गोलंदाज प्रणय. प्रणयचा पुढचा चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. हा चेंडू बघूया, लाईन थोडीशी चुकीची आहे, लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. नितेश कदम जे पंच आमच्याकडे वळतात सांगतात हा चेंडू वाईड आहे, धावसंख्येत भर होईल. धावसंख्येत जाऊन पोहोचेल ते आपण बघतो. धावफलकावरती पूर्ण 6 धावा. पुढचा सामना असेल तो जगन स्मृती वर्सेस ब्रदर्स स्पोर्ट्स खार्डी या दोन संघांमध्ये. ऑन साईडला लीडिंग आहे क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी फाईन लेग मध्ये आणि जजमेंट चुकलंय. कारण रॉकी ग्रुपची स्पर्धा म्हटल्यानंतर आपल्याला बघायला मिळते प्रचंड वारा असतो या ठिकाणी, अंदाज घेऊ शकत नाही. इव्हन आपण पहिल्या इनिंगमध्ये मिड विकेटला स्क्वेअर लेगमध्ये आपण एक खेळाडू बघितला, तिथे त्याच्याकडून तो झेल झाला नाही फिनिश. आणि या गोष्टी घडतात या ग्राउंडवर, आपल्याला चित्र आवर्जून बघायला मिळतं. त्या वारेमुळे आपण बघतोय, त्या हवेमुळे चेंडू हवेमध्ये जागच्या जागी भरपूर वेळा फिरतो. स्टेपवरून खेळायचा प्रयत्न होता, खूप चांगली लाईन, परफेक्ट डिलिव्हरी, मिडल स्टिक उखडली आहे आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर. बघतोय बॅटिंग करत असताना ड्रीम 11 या संघाला.
खूप चांगलं संगीत सकाळ सकाळमध्ये बघितलं की आज गुरुवार आहे. साईबाबांची गाणी ऐकायला मिळतात. इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, शिरडी वही आते जिन्हें साईबाबा बुलाते हैं. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते, तो म्हणजेच प्रणय, आणि नवीन फलंदाज स्ट्रायकिंग याला पोहोचला तो धीरज. ओ क्या बात आहे, अप्रतिम डिलिव्हरी, लेग कटर चेंडू होता, ऑन साईडला प्लेस केलाय, फेक चांगली झाली होती, अत्यंत वेगाने चेंडू फेकला तर विकेट कीपरकडे. जबरदस्त लेग कटर चेंडू आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणयचा. धावसंख्येत भर होईल, खातं उघडले धीरजने ऑफ द मार्क, आणि धावसंख्येत जाऊन पोहोचतो. आपण बघतोय धावफलकावरती एकूण 8 धावा. खूप चांगली साऊंड सिस्टीम कुंदन गरजच्या माध्यमातून. थँक्यू कुंदन, गुड जॉब. रोलिंग स्पोर्ट्सवर तुम्ही घर बसल्या स्पर्धा बघत आहात. विपुल पांडुलकरांची पूर्ण टीम इथे सज्ज आहे. समोर आहे चिराग. थोडासा थांबून घ्यायचा प्रयत्न, स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन झालं, लेग कटर चेंडू बाहेर निघतोय विकेट किपरच्या हातामध्ये, आणि षटक पहिले समाप्त होते. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघतोय धावफलकात एकूण 8 धावा, आणि एक फलंदाज गमावलाय, तो दीपेनच्या स्वरूपामध्ये. जावेद सरांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे रॉकी उपरी चषकामध्ये. जावेद सर, या सरसरीनेच बॅटिंग करावी लागणार आहे, कारण बघतो की 36 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी 7.20च्या गतीने. नेक्स्ट ओव्हर आता जी ओव्हर सुरू होणार आहे, षटक सुरू होणार आहे, त्या षटकाच्या नंतर टॉस करणार आहोत. त्यामुळे ब्रदर स्पोर्ट्स खार्डी या संघाच्या संगणकाने रिपोर्ट करायचं टॉससाठी. आपल्या अपोनंट टीमचा कॅप्टन इथं ऑलरेडी उपस्थित आहे. यस, रेडी आहेत. या षटकात आपण करणार आहोत टॉस. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल तो रितेश, षटक क्रमांक 2 घेऊन पॉवर प्लेचं. 5 षटकांचा सामना. बघूया फिल्डिंग पोझिशन. स्ट्रायकिंगला बॅट्समन धीरजसाठी. डीपमध्ये लॉंग ऑफ ठेवण्यात आलाय. लॉंग ऑन थोडासा वाईडिश उभा आहे, डीप मिड विकेट आहे. आणि पहिला चेंडू रितेश कट केलाय, गॅपमधून चेंडू निघून जातोय, गलीमधून सरळ सीमारेषेबाहेर. आउटफील्ड रॅडी फास्ट आहे भरपूर, आणि सीमारेषेबाहेर चौकार. खूपच चांगली वातावरण निर्मिती कुंदनकडून. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हवी फ्रॉम द बॉडी, हवीमध्ये चेंडू, मिस टाइम फटका. तिथे क्षेत्ररक्षक पॉइंटला जज करतोय, जजमेंट चांगला आहे, काय फिनिश केलाय, लाजवाब कॅच, फलंदाज बाद. मागचे 13 वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा आम्ही करतो. त्या ठिकाणी आमचे ऑपरेटर असतात, ते म्हणजेच चंद्रकांत फुटाणे डीजे हंसच्या माध्यमातून. सांगीम प्रीमियर लीगमध्ये आम्ही स्पर्धा करतो. त्यामध्ये आम्ही धीरज नाईक आम्हीचा उल्लेख करतो. या ठिकाणी मी निश्चितच कुंदनचं कौतुक करेन. अप्रतिम संगीत आणि खूप चांगली सिस्टीम साऊंडची इथे ऐकायला मिळते, त्याबद्दल धन्यवाद. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. स्टिअर आपण बघायचं झालं लेफ्ट केलाय, जाऊ दिला चेंडू. आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडसाठी. दोन्ही संघांसाठी एक रिव्ह्यू आहे. बघायचं तर मात्र कुठे तुम्हाला युटिलाइज करायचं तुमच्यावर डिपेंड आहे. जर सक्सेसफुल झाला तरच तो रिटेन होईल. पण एक मात्र हा जो रिव्ह्यू होता, रिव्ह्यूचा युटिलाइज केलाय, वापर केलाय. बघायचं तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय शेखर हिरगुडेने. आणि बघायचं तिसरे पंच ॲक्शनमध्ये असतील, निर्णय काय देतील. धावसंख्या बघतो जी अंकित झाली चौकारामुळे, ती म्हणजेच 12 धावा धावफलकावर. या चेंडूवरचा निर्णय अजून येणं बाकी आहे. पण सामना पाहतो मंगलमूर्ती विराथन. इट्स अ वाईड बॉल, रिव्ह्यू रिटेन झालाय. गुड डिसिजन बाय बॅट्समन. स्ट्रायकिंगला चिराग, जिग्नेश स्ट्रायकिंगला आहे. हो, स्टिअर केलं, क्या बात आहे, जेंटल टच. चेस सुरू आहे, बघायचं चेंडू कुठे जाऊन थांबेल. लास्ट मोमेंटला आपण बघतो थोडासा पॉज झालाय चेंडू.
लाजवाब लाजवाब डेलिकेट टच क्रिकेट विथ द बेन सेन्सिबल शॉट आपल्याला बघायला मिळाला त्या ठिकाणी. पॉईंट आणि थर्ड गली आणि थर्ड मॅनमध्ये बघतो खेळाडू होता त्या ठिकाणी दोन खेळाडूंच्या मधून चेंडूला काढलाय. 2 धावा ऍड करूया धावफलक धावसंख्येत निश्चित भर होईल आणि धावसंख्या जाईल ती 15 वर. 15 ऑन द बोर्ड. लक्ष 36चं आहे. जसं मगाशी उल्लेख केला की 7.20च्या गतीने बॅटिंग करायची आहे ड्रीम 11 दांडाखाडी या संघाला. शॉर्ट ऑफ लेंथ होता चांगला चेंडू राईज खूप चांगला आहे. गलीमधले खेळाडू थोडेसे भांबावले त्या ठिकाणी थोडंसं फंबल बघायला मिळतंय आणि त्यानंतर आपण बघतो की क्विक सिंगल कंप्लीट झाली या चेंडूवर. या षटकांतर निश्चितच टॉस होईल तो जगन्नाथ स्मृती वर्सेस ब्रदर्स स्पोर्ट्स खाडी या दोन संघांमध्ये होणार आहे आणि टॉससाठी आमच्यासोबत हार्दिक केणे रेडी आहेत. आपण लगेच टॉस कंप्लीट करू. त्यानंतर चेस केलाय बघितलं पंचाने हा सुद्धा चेंडू भरपूर बाहेर आहे आणि वाईट बॉलचा सिग्नल त्यांनी केला आमच्या गुणसंख्या लेखकाला. धावसंख्येत होती ती भर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर. रॉकी गुप चषक वर्षानुवर्षी क्रिकेट स्पर्धा एक माइलस्टोन गाठते. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. स्थानिक काढून एक चांगलं वॅट स्पीड. इव्हन परवा दिवशी तुम्ही निश्चित या स्पर्धेमध्ये ओपनचे सामने बघणार आहात आणि एक खूप सुंदर असं मैदान. लोटफुलटा चेंडू होता भरपूर शफल झाला होता फलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कारण त्या ठिकाणी बघतो की वारा त्या दिशेने भरपूर वेगाने वाहतोय. ते फटका मारायचा प्रयत्न होता तो फलंदाज चिरागचा. डॉट बॉल. धावसंख्या आपण बघतो ती काय माहिती म्हणजेच 18 धावा धावफलकावर आहेत. थोडंसं लांबून आणि महागडं षटक रितेशचं पॉवर प्लेमध्ये. चेस केलं वॉट अ शॉट. स्लाइस अक्षरशः तलवार फिरवली त्या चेंडूवर असं दिसतंय पण चेंडू फिनिश होत नाही लांब जात नाही. हवेच्या विरुद्ध फटका होता हा आणि 2 धावा धावणी ते पूर्ण करते फलंदाज. धावसंख्या 20. फटका चांगला होता गॅप शोधू शकला नाही. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या जागी धावसंख्या 20 धावा धावफलकर. ऐकूया आपण लगेचच टॉक्स बॉक्स मधून आवाज हार्दिक केणेचा. कुंदनजी करत एक आमचे ग्रेट डीजे मॅन त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या त्यांच्या सोबत करूया टॉस. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. एका बाजूला जगन्नाथ स्मृती आणि दुसऱ्या बाजूला ब्रदर स्पोर्ट्स खाडी. या दोन संघांमध्ये एक महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळेल. कुंदनजी करत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सोबत आपण करणार टॉस. सातत्याने ते विविध संगीत डीजेच्या माध्यमातून वाजवत असतात. आज टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या सोबत आपण करूया टॉस. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कॉइन या ठिकाणी स्पिन केला जाईल. जगन्नाथ स्मृती संघाचा कॉल या ठिकाणी असेल फुल टॉस आणि रॉकी ग्रुप हा कॉइन आपण पाहतोय. कॉइन स्पिन केला जातोय. कुंदनजीकर त्यांच्या सोबत आहे. फुल टॉस असा कॉल आहे. रॉकी ग्रुप आलाय म्हणजे ब्रदर स्पोर्ट्स काडी संघाने टॉस या ठिकाणी जिंकला. निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण. जास्त काही विचारणार नाहीये. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय ब्रदर स्पोर्ट्स काडी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कॉम्बॉक्स मध्ये ऑडिओ परब सर. चांगला चेंडू होता. लाईन परफेक्ट आहे. पिचिंग परफेक्ट आहे. रिदम चांगला आहे. ग्रीप रनअप रिलीज आणि फॉलो थ्रू 4 टप्प्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी पण बघते प्रणयची. खूप चांगला लेग कटर तो टाकतो. समोरचा फलंदाज आहे तो जिग्नेश. धावसंख्या 20. अजूनही 16 धावींची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक म्हणजे आता 17 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. ओ द विकेट. हो चेंडू पण बघायचा फटका बनवला. इम्प्रुव्हाइज केलाय फटका. फाईन लिहिलं चेंडू. फाईन शॉट बघायला मिळतो. चेंडू तो डीप मध्ये सीमारेच्या बाहेर. सुरेख आणि खणखणीत सुरुवात. चौकार. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. पुढील चेंडू. हो ऑन साइडला स्लॉग हिट. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बघायचं आहे. थोडंसं फंबल बॅकअप त्या ठिकाणी येत आहे आणि तोपर्यंत या 2 धावा. एक चौकार एक डबल. 6 धावा ऍड करूया. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली. आता मात्र 10 धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. गुड बॅटिंग बाय ड्रीम 11 दांडा खाडी. हो बघायचं लीडिंग एज
पुन्हा एकदा लेग कटर स्लोअर वन चेंडू लिडिंग एज घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि मात्र प्रणयला मिळते ती विकेट. फलंदाज जिग्नेश तंबूत परततोय आणि तिसरा धक्का लागतोय ड्रीम 11 दांडाखाडी या संघाला. रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय रॉकी ग्रुपचं नाव तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय रॉकी ग्रुपचं नाव रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय रॉकी ग्रुपचं नाव तिथे रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय रॉकी ग्रुपचं नाव. न्यू बॅट्समन बॅटिंगला येतोय तो म्हणजेच प्रतीक. या विभागातले अजून एक समालोचक आहेत प्रमोद नितीन पाटील. या विभागात आवर्जून त्यांचा फोन येत असतो आणि ते सुद्धा समालोचन ऐकतायत. लेफ्ट हँडर आहे स्ट्रायकिंग एंडला प्रतीक 5व्या क्रमांकावर. खूप चांगल्या गावाचा उल्लेख या गाण्यामध्ये टिंबी खोडावे आणि रॉकी ग्रुपची स्पर्धा. रॉकी ग्रुप चषक 2025 पुन्हा सज्ज गोलंदाज प्रणय बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेलमध्ये खोदून काढल्या. वॉट अ शॉट स्टँड अँड डिलिव्हर. वॉट अ शॉट वॉट अ कनेक्शन ब्युटिफुल टायमिंग सीमारेषे बाहेर षटकार. कुंदन अप्रतिम संगीत. आज दिवसभर साईबाबांचीच गाणी ऐकायला मिळतील कुंदनकडून. 32 धावा. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन बोलच बॅक ड्राईव्ह. लास्ट मुमेंटला शॉट चेक केला तर लेफ्ट हँडर प्रतीकने पटका बघितला की टप्पा पडल्यानंतर चेंडू चांगला बाउन्स होतोय. शॉट चेक केला बॉलरच्या डोक्यानं एक्झिक्यूट केला. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते आपण बघतो ती म्हणजे 33 वर. अवघ्या 3 धावांची आता आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 5-5 षटकांचे सामने आपण बघतो पहिल्या फेरीमध्ये जे त्याबद्दल मंगलस्मृती विराथन विरुद्ध ड्रीम 11 दांडाखाडी अशी फाईट तुम्ही बघत आहात. त्यानंतर आपण बघू शकाल जगन्नाथ स्मृती विरुद्ध ब्रदर्स स्पोर्ट्स खार्डी यांच्यामध्ये ही फाईट तुम्हाला बघायला मिळेल जिथे मात्र नाणेफेक जिंकली आहे ब्रदर्स स्पोर्ट्स खार्डी संघाने. निर्णय त्यांचा जो आलाय तो गोलंदाजी करण्याचा आणि जगन्नाथ स्मृती संघाला इन्व्हाइट केले 5 षटकांच्या मॅचमध्ये बॅटिंगसाठी. अत्यंत मनमोहक असं हे वातावरण या ठिकाणी बघतो की समोरच्या बाजूला डोंगर आहेत झाडी आहेत मागच्या बाजूला समुद्र आहे. खूप चांगला वारा आहे ग्राउंडवर. भले उन्हाची जरी झटके लागत असेल निश्चित वारा सुद्धा खूप तेवढाच आकर्षक आहे. बॉलिंग मार्कवर सुमित वैयक्तिक पहिलं षटक घेऊन थोडासा बॅकफुटला गेला पंच केला. थोडासा मागे जाऊन मिड ऑफला तिथे शेतशक तिथे होता. थोडासा फंबल झाला त्या ठिकाणी. क्विक सिंगल कंप्लीट केली या चेंडूवरती फलंदाज प्रतीकने. प्रतीक सोबत आघाडीचा फलंदाज चिराग ग्राउंडवर उभा आहे. धावसंख्या आपण बघतोय 34 धावा धाव फलक 34 2 रन्स टू विन. अजून 2 धावांची गरज आहे. उचलला फटका चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. मॅच विनिंग शॉट लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर रॉकी ग्रुप एंडला आणि सीमारेषे बाहेर. इव्हन जसं मग अशी उल्लेख केला प्रमोदने की आज सगळे खेळ संघ हे सफाळा विभागातले आहेत. सफाळा विभागात बघायला मिळणार आहे आणि 8 संघांमधली ही धुमश्चक्री तुम्हाला आज अनुभवायला मिळेल या